आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहराला सुळकुळ योजनेचं काम त्वरित सुरू करून व पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून हे दोन्ही प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन श्रीकांत शिंदे यांनी युवा महाराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं। इचलकरंजी शहर हे देशातील व महाराष्ट्रातील राजकारणामधील महत्त्वाचा घटक म्हणून वस्त्रोद्योग शहराची ओळख आहे। इचलकरंजी शहराची माहिती घेतल्यास सर्वात महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न सुळकुळ पाणी योजना आहे। ही योजना शासनाने इचलकरंजी शहराची झपाट्याने वाढती लोकसंख्या पाहता मंजूर केली आहे, परंतु सुळकुळ भागातील नागरिकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करून आपल्या महाराष्ट्रातील शहराला मिळणाऱ्या पाण्याला विरोध केलाय। महाराष्ट्रातील आपलीच काही गावे व नागरिक विरोध करत आहेत। विशेष म्हणजे हे सर्व अधिकचं पाणी कर्नाटक राज्यामध्ये जाते, त्यामुळे काही तेथील लोकप्रतिनिधी या योजनेला विरोध दर्शवत आहेत। कागल व शिरोळ तालुक्यातील राजकीय नेते, खासदार, आजी माजी आमदार व लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन इचलकरंजी सुळकुळ योजनेला विरोध केलाय। पण कोणत्याही गावचं पाणी आम्ही घेत नसून आमच्या हक्काचं पाणी योजनेतून मागत आहे। गेल्या 2 महिन्यांपूर्वी राजीव गांधी भवन येथे खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे व इचलकरंजी शहरातील सर्वच राजकीय नेत्यांची बैठक झाली होती व मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिलं होतं। पण गेल्या 2 महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली नाही। त्यामुळे आपण माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा करून या योजनेचं काम सुरू करण्यासंदर्भात रखडलेली महत्त्वाची बैठक आयोजित करावी व योजनेच्या कामास सुरुवात करावी। तसेच कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह सुमारे 64 खेड्यांना पंचगंगा नदीद्वारे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी दिलं जातं, पण कोल्हापूर इचलकरंजीसह इंडस्ट्रियल इस्टेटमधील कापडावर रासायनिक प्रक्रिया केलेलं पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्यामुळे नदी प्रदूषित बनत आहे। त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। तसेच पंचगंगा नदीचं प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कायदेशीर कारवाई करणं या संदर्भातही तातडीने मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन संबंधित प्रश्नासंबंधी आदेश द्यावेत या आशयाचे निवेदन खासदार श्रीकांत शिंदे यांना देण्यात आलं। यावेळी सॅम आठवले, राहुल लोकरे, सदाशिव बंडिगणी, सतीश कवडे यांच्यासह युवा महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।